नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी रोहन जाधव पुनश्च एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या ध्येय MPSC प्रबोधिनीमध्ये. आणि विद्यार्थ्यांनो, आपण थंबनेल तर बघितलंच असेल, परंतु तरी मी सर्वांना सांगू इच्छितो की आता आपण 2025ची जी आता एक्झाम आहे कंबाईनची, ती तर आता अगदी जवळ आलेली आहे. त्याच्यासाठी तर जे विद्यार्थ्यांनी आधीपासूनच किंवा मागच्या वर्षीपासून स्टडी सुरू केलेला असेल किंवा 2 वर्षापासून चालू केलेला असेल, ते विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकता. परंतु जे नवीन विद्यार्थी आहे, ज्यांना MPSC तयारी सुरू करायची आहे किंवा आता पुढच्या एक्झामला ते अपेअर होणार असतील किंवा आता महाविद्यालयामध्ये म्हणजे कॉलेजला असतील, लास्ट इयरला असतील किंवा त्यांना MPSC मध्ये आता या फील्डमध्ये यायचं असेल, तर त्यांची स्ट्रॅटर्जी 2026च्या एक्झामसाठी कशी असावी, जेणेकरून त्यांना ती पोस्ट मिळेल किंवा त्यांची जी स्वप्नातली जी ड्रीम पोस्ट आहे ती त्यांना मिळेल, त्यासाठी स्ट्रॅटर्जी कशी असायला हवी. आता महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की कोणतीही गोष्ट MPSCच नाही तर कोणत्याही गोष्ट किंवा कोणत्याही फील्डमध्ये जायचं असलं तर त्या गोष्टीमध्ये रणनीती अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण एखादी गोष्ट करणार असू तर ती गोष्ट कशा अनुषंगाने करायची किंवा मग त्या गोष्टीमध्ये एक स्टेप घेतल्यानंतर पुढचं स्टेप काय असायला हवं, हे प्रत्येक फील्डमध्येच महत्त्वाचं असतं. आणि तसंच आपल्या या MPSC मध्ये देखील. तर मग आपल्याला जर 2026ची एक्झाम द्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला प्रिपरेशनमध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक आधी करावे लागतील, जेणेकरून आपण त्या पोस्टपर्यंत पोहोचू शकू. आता महत्त्वाची गोष्ट अशी की अभ्यास करणारा प्रत्येकच मुलगा पास होतो, हे खोटं. कारण जागा अगदी थोड्याशा बोटावरती मोजण्या इतक्या असतात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी अभ्यास करतात. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला या थोड्याशा बोटावर मोजण्या इतक्या जागांमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे अशी स्ट्रॅटर्जी आणि आपली ही ध्येय MPSC प्रबोधिनी विद्यार्थ्यांपर्यंत मोफत ही स्ट्रॅटर्जी पोहोचवत आहे. आणि त्यामुळे जर खरंच करायचं असेल तरच या व्हिडिओला बघा किंवा या लेक्चरला बघा. कारण लेक्चरला व्ह्यूज वाढवणं हा उद्देश नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना खरंच काहीतरी अचीव करायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर असणार आहे. आणि त्याच्यामुळे जर ज्यांना बघायचं असेल किंवा ज्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील तर आपण स्टेप बाय स्टेप आपले विद्यार्थ्यांच्या मनामधील विद्यार्थ्यांच्या कमेंट्सनुसार हे क्वेश्चन घेतलेले आहेत, ज्यांनी मला कमेंट्समध्ये प्रश्न केले होते आणि ते मला अगदी महत्त्वाचे वाटले. त्याच प्रश्नांनी मी याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. जे 8 प्रश्न मला अत्यंत महत्त्वाचे वाटले, तर ते 8 महत्त्वाचे प्रश्न कोणते की दिवसातून किती तास अभ्यास करावा, हा एक महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न होता की दिवसातून किती तास अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून ती पोस्ट आपल्याला मिळेल. तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून देणार आहोत. आणि दुसरा प्रश्न असा होता की रोज किती विषय घ्यावेत, म्हणजे अभ्यासाला किती विषय घ्यायला पाहिजेत किंवा किती विषयाचा अभ्यास डेली केला पाहिजेत. कारण समजा एका विषयाकडे जर लक्ष द्यायला गेलं तर दुसऱ्या विषयाकडे दुर्लक्ष होतं किंवा दुसऱ्या विषयाकडे लक्ष द्यायला गेलं तर तिसऱ्या विषयाकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. आणि म्हणून त्यांचा सगळ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की दिवसातून अभ्यासातून करत असताना किती विषय घ्यावेत किंवा जेव्हा बोर व्हायला लागतं विद्यार्थ्यांना, एक विषय वाचून तोच विषय वाचून जेव्हा बोर व्हायला लागतं तेव्हा कोणता विषय बदलायचा किंवा कोणता विषय घ्यायचा किंवा दिवसातून सुरुवातीला सकाळी उठल्यानंतर कोणता विषय किंवा झोपताना किंवा दुपारी कोणता विषय किंवा मॅथ रिझनिंग काही विद्यार्थ्यांना अवघड जातं, मग ते कोणत्या वेळात घ्यायला हवं, सगळे प्रश्न आपण या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. तिसरा प्रश्न आहे की फर्स्ट रीडिंग कशी असायला हवी. फर्स्ट रीडिंग कशी असायला हवी म्हणजे रीडिंग आपल्याला कशी करायची किंवा फर्स्ट रीडिंगमध्ये नोट्स काढाव्यात का किंवा सेकंड रीडिंगमध्ये नोट्स काढाव्यात का किंवा नोट्स आपल्या नोटबुकमध्ये काढाव्या की पुस्तकामध्येच हायलाईट केल्या पाहिजेत. बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात, ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून उत्तर देणार आहोत. पुढचा प्रश्न आहे सेकंड रीडिंग. सेकंड रीडिंग कशी असावी म्हणजे बरेचसे विद्यार्थी असतात की सेकंड रीडिंगमध्ये नोट्स काढल्यात चालतील का किंवा सेकंड रीडिंगमध्ये फक्त रिव्हिजनच करायची की अजून काही वेगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये ऍड करायचे किंवा दुसरे अजून रेफरन्स बुक वाचून आपल्या पुस्तकामध्ये त्यांची इन्फॉर्मेशन असेल तर ती ऍड करायची, त्याचाही उत्तर आपण देणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड रीडिंग कशी असायला हवी. मग विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की थर्ड रीडिंगमध्ये आपण पुस्तकी वाचायची की आपण काढलेल्या नोट्स वाचायच्या की कसं असायचं सगळं अनुषंगाने, त्याचं उत्तर आपण देणार आहोत. त्याच्यानंतर खालचा 6 नंबरचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की रिव्हिजनची स्ट्रॅटर्जी कशी असायला हवी. म्हणजे आपण समजा आता 2026च्या एक्झामसाठी तयारी करतोय तर त्या परीक्षेसाठी रिव्हिजन कशी स्ट्रॅटर्जी ठेवायला हवी. म्हणजे समजा आता 2026 साठी आपण तयारी करतोय तर स्ट्रॅटर्जी कशी ठेवायला पाहिजे, दिवसातून किती तास अभ्यास करायला पाहिजे की ती पोस्ट आपल्याला मिळेल त्या पोस्टपर्यंत पोहोचण्यासाठी कसं शेड्यूल असायला हवं, एक त्या अनुषंगाने आपण त्याचं उत्तर या विद्यार्थ्यांना या आपल्या लेक्चरच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा होता विद्यार्थ्यांचा की मॅथ आणि रिव्हिजन स्ट्रॅटर्जी कशी असायला हवी. मॅथचं रिव्हिजन कसं करायला पाहिजे किंवा रिझनिंग हा एक विषय असतो, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रिझनिंग सोपं जातं परंतु मॅथ अवघड जातं आणि मॅथची रिव्हिजन कशी असायला हवी, मॅथच्या कन्सेप्ट लक्षात राहत नाही किंवा लहानपणापासूनच मॅथ अवघड 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 म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बरेचसे जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतात किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे असतात त्यांना बरंचसं मॅथ सोपं जातं, परंतु जे आर्ट्स किंवा अजून इतर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे एक सर्वांना जातं असं नाही, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 90% विद्यार्थ्यांना मॅथ आर्ट्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना अवघड जातं आणि मग त्यांना तो आपल्याला जो अवघड सब्जेक्ट जातोय तोच सब्जेक्ट कसा स्कोरिंग बनवता येईल किंवा त्याच्यात आपल्याला एकदम चांगले मार्क घेऊन आपल्याला त्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव कसं आणायचं या अनुषंगाने आपण सर्वच प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. पुढचा प्रश्न असा आहे की परीक्षेच्या शेवटच्या महिन्यांमध्ये कसा अभ्यास करायचा किंवा कशी स्ट्रॅटर्जी ठेवायची किंवा किती तास अभ्यास करायचा किंवा कसं एक आपलं शेड्यूल असायला हवं, किती मॉक टेस्ट द्यायच्या किंवा किती टेस्ट सिरीज सोडवायच्या किंवा कोणत्या क्लासेसच्या टेस्ट सिरीज सोडवायच्या किंवा कसं अनुषंगाने सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत. तर आता आपला पहिल्या प्रश्नाचा आपण सुरुवात करूया की दिवसातून किती तास अभ्यास करायला हवा. आता दिवसातून किती तास अभ्यास करायला हवा, तर या मी खरोखर रिअलीमध्ये सांगेल की दिवसातून किती तास अभ्यास करायला हवा ते असं बंधन नाही की 8 तास करा, 9 तास करा, 10 तास करा, 15 तास करा. तुम्ही आता या फील्डमध्ये येताय किंवा या एमपीएससीचा विचार करताय किंवा स्पर्धा परीक्षांचा विचार करताय, तुमचा एखादा ड्रीम पोस्ट तुम्ही बघताय, तर तुम्ही बऱ्याचशा टॉपर्सचे इंटरव्ह्यू बघितलेले असणार आणि युट्यूबवरती बरेचसे टॉपर सांगतात की आम्ही 15 तास केला होता, 16 तास केला होता, कोणी 18 तास सांगतं, कोणी 12 तास सांगतं किंवा काही विद्यार्थी असे जी रिॲलिटी सांगतात आणि त्यांनी खरोखर जितका तास अभ्यास केलाय तितकं सांगतात. पण मी खरोखर सांगू इच्छितो की तुम्ही किती तास अभ्यास केलाय हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही किती डीपमध्ये अभ्यास केलाय किंवा ती तुम्ही कन्सेप्ट किती समजून घेतली हे अति महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी त्याचा एक या प्रश्नाचं उत्तर आपण सांगावं की 8-9 तास अभ्यास महत्त्वाचा आहे, केलाच पाहिजे किंवा 10 तास जास्तीत जास्त. परंतु 10 तासाच्या वर तुम्ही बसू शकत असाल तर बसा, नक्कीच बसा, परंतु 10 तास मिनिमम, 9 तास किंवा तुम्ही जॉब करून करत असाल तर 8 तास 7 तास जॉब करून करत असाल किंवा तुम्ही काही दुसरं करत असाल किंवा कॉलेज सोबत करत असाल तर 6 तास 7 तास. परंतु तुम्ही जर फुल टाइम अभ्यास करत असाल तर 10 तास आणि तुम्हाला 10 तासानंतर पण तुम्ही जर लायब्ररीमध्ये बसू शकत असाल तर 12 तास तुमच्या प्रमाणे कसं तुम्ही करू शकता. परंतु तुम्ही त्याला किती वेळ देताय लायब्ररीमध्ये बसून याला महत्त्व नाही, कारण मी बरेचसे विद्यार्थी बघितलेत लायब्ररीमध्ये बसता आणि गेम खेळतात किंवा रील्स बघतात किंवा मूवी बघतात किंवा लायब्ररीमध्ये बसतात, पुस्तकही ते वाचत असतात पण त्यांना त्या पुस्तकांमध्ये काही समजत नाही, डोक्यात दुसरंच काहीतरी चालू असतं आणि फक्त नुसतं रट्टा मारणं किंवा त्याच्यामध्ये काही अर्थ येत नाही किंवा लक्षातही काही राहत नाही. आपण संध्याकाळी जेव्हा झोपतो तेव्हा झोपताना असं वाटलं पाहिजे की हा आज दिवसभराचा दिवस सार्थकी लागला आणि आपण आपल्या भविष्यासाठी किंवा आपण जे स्वप्न बघतोय त्या स्वप्नासाठी आज आपण काहीतरी वाचलंय किंवा आज काहीतरी केलंय ते आपल्या लक्षात राहिलंय किंवा उद्या आपण रिव्हिजन करताना त्याच्यामधले किती पॉईंट आपल्याला लक्षात राहिले आणि हे त्या अनुषंगाने केलं पाहिजे. आणि म्हणून दिवसातून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगतोय की 8-9 तास किंवा जास्तीत जास्त 10 तास केला पाहिजे. फुल टाइम करत असाल तर, जॉब करत असाल तर 6-7 तास. परंतु तुम्ही किती त्याच्यामध्ये पॉईंट डीप लावून करताय हे महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला एक टाइम टेबल ठरवून घ्यावे लागेल की समजा इतके पॉईंट पेपरला येतात. उदाहरणार्थ आपण पॉलिटीचं घेतलं तर पॉलिटीमध्ये आपल्याला किती पॉईंट दिवसभराला वाचले पाहिजेत. समजा आपण पॉलिटीचा दिवसभरातून 3 तास पॉलिटीचं पुस्तक घेतलं किंवा पॉलिटीचा अभ्यास आपण दिवसभरातून 3 तास केला तर त्या 3 तासामध्ये मी किती वेळात प्रश्न सोडवेन, किती वेळामध्ये मी क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करेल किंवा किती वेळ मी पुस्तक वाचेल. कारण नुसतं पुस्तक वाचून पण विद्यार्थी पास होणार नाही, कारण PYQ असणं गरजेचं आहे. कारण PYQ वर आयोग परत क्वेश्चन, तुम्ही खोटं वाटत असेल माझं तर तुम्ही प्रश्न संच बघा किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा आणि बघा किती वेळा प्रश्न रिपीट झाले. बऱ्याचशा वेळा प्रश्न रिपीट होतात, थोडासा फरक असतो, काही पर्यायांमध्ये थोडासा फरक असतो किंवा काही थोडंफार बदल करून किंवा काही वेळेस डिरेक्टली तिथून क्वेश्चन एखाद्या प्रश्नपत्रिकेतून उचलला जातो आणि डायरेक्ट पेपरला टाकला जातो, असंही होतं. त्याच्यामुळे ते काही 2-3 मार्क प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे येतात, ते आपल्याला 1-1 मार्कावरून विद्यार्थी इथे या फील्डमध्ये राहून जातो किंवा अर्ध्या मार्कावरून राहून जातो. बरेचसे विद्यार्थी पाहिले मी 0 पॉईंट काही मार्कांवरून राहून गेलेत आणि त्याच्यामुळे मी हे सांगायचा प्रयत्न करतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चनला आधी खरंच म्हणजे महत्त्वपूर्ण आहे आणि PYQ
बघत चला किंवा PYQ करत चला. ते आता तुम्ही कसे करायचे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंच होतं की MPSCची तयारी कशी करावी. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर नक्की बघून घ्या की MPSCची तयारी कशी करावी. मी त्या लेक्चरमध्ये सांगितलंय सुरुवात कुठून करावी किंवा सिलेबस कसा बघावा, काय असेल ते मी त्या लेक्चरमध्ये सर्व सांगितलंय, डीपमध्ये सांगितलंय आणि तुम्हाला चांगली उदाहरणं देऊन सांगितलंय की कसं काय झालं होतं. तर तुम्ही ते बघू शकता जर तुम्हाला खरोखर या फील्डमध्ये येण्याची इच्छा असेल किंवा करायची खरंच तुमची जर तयारी असेल आणि कष्ट करायची धमक असेल तरच करू शकता. त्याच्यानंतर रोजचे किती विषय घ्यावेत हा एक आपला महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की दिवसातून किती विषय अभ्यासायला हवेत. आता माझ्या मते मी एक शेड्यूल सांगतो, त्याच्यात तुम्ही जर पाळत असाल तर तुम्हाला पटत असेल तर ऐका. दिवसातून GSचे 2 विषय घ्यायचे. GS मध्ये तुम्ही कोणतेही घेऊ शकतात. हिस्ट्री, जिओग्राफी घेऊ शकता किंवा पॉलिटी, इकॉनॉमी घेऊ शकता किंवा पॉलिटी, हिस्ट्री घेऊ शकता. कोणते पण GSचे 2 विषय घेऊ शकता. त्याच्यानंतर पॉलिटीचे 2 विषय घेतले, समजा 3-3 तास पॉलिटीचे घेतले, 3 तास पॉलिटीचे, 3 तास इकॉनॉमिकचे, 6 तास आणि पूर्ण 6 तास रेग्युलर बसू नका. 3 तास किंवा तुमचा काय बसण्याचा वेळ असेल थोडा ब्रेक घेत चला. 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा ब्रेक घेत चला. कारण ब्रेक जर घेतला तर माणसाला म्हणजे तितकी एनर्जीने परत आपण त्याकडे अभ्यास करतो. फक्त जेव्हा आपण ब्रेक घेणार तुम्ही तेव्हा त्या ब्रेकच्या वेळेमध्ये फोन बघू नका. कारण फोन बघितला तर मग डिस्टर्ब होतो. त्या 10 मिनिटाच्या ब्रेकचे 15 मिनिटं किंवा 1 तास कसा होतो हे समजत नाही. त्याच्यामुळे ब्रेक घेताना फोन बघू नका. 2 मिनिटं शांत बसा, लायब्ररीमध्ये सीटवर बसून राहा किंवा बाहेर चक्कर मारून या आणि पुन्हा आपल्या सीटवर बसून अभ्यासाला सुरुवात करा. तर 3 तास एका विषयाचे झाले. परत त्याच्यानंतर दुसरा विषय घ्यायचा 3 तास, 6 तास म्हणजे GSचे 2 विषय दिवसातून होतील किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता तुमची इच्छा असेल तर. पण माझ्या मते 3-3 तास GSचे घ्यायचे. GS 3-3 तास दिवसातून GSचे घ्यायचे. म्हणजे कोणताही तुम्ही GSचे विषय घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही डेली म्हणजे डेली मॅथ्स किंवा रिझनिंग या विषयापैकी कोणताही एक विषय तुम्हाला मॅथ्स येतही असेल, तुम्ही चांगल्या सायन्स बॅकग्राऊंड किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल तरी सुद्धा मॅथ्स डेली करा. कारण मॅथ्स स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि मॅथ्सच तुम्हाला डिसाईड करतं की तुम्ही पोस्ट मिळवू शकाल का नाही, मेरिटमध्ये तुम्ही याल का नाही. आणि त्याच्यामुळे मॅथ्स अगदी महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामुळे मॅथ्स तुम्ही करा. कितीही असेल तुम्ही तरी दिवसातून 2 तास मॅथ करणं गरजेचंच आहे. दिवसातून 2 तास मॅथ म्हणजे हे झाले 6 तास, त्याच्या प्लस 2 तास मॅथ म्हणजे झाले 8 तास. 8 तास झाले म्हणजे जर तुम्ही दिवसातून 8 तास अभ्यास करत असाल आणि जे आपलं करंट अफेअर्स आहे, करंट अफेअर तुम्ही हप्त्यातून एकदा करू शकता. तुम्हाला जर डेली करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, पण तो वेळ खातो किंवा रोज वेळ जातो. त्याच्यामुळे लायब्ररीमध्ये आलं 5-10 मिनिटं तिकडे पेपर वाचलात तर ठीक आहे. किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती किंवा आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्हाला डेली करंट अफेअर्सचं मिळतच चालेल, तिथं तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही चांगल्या एक सोर्स किंवा एखादा चांगला आपलं परिक्रमासारखं किंवा दुसरं एखादं तुमचं कोणतंही असेल, मग सिम्प्लिफाईड सारखं इयरबुक किंवा मंथलं पब्लिश होणारं एखादं करंट अफेअरचं पुस्तक घेऊ शकता. त्यातून तुम्ही तो अभ्यास करू शकता. परंतु माझ्या मते जर तुम्ही हप्त्याला केलं तर तुमचा दिवसाचा वेळ वाचेल करंट अफेअर करण्याचा. आणि आपला सायन्स हा विषय, तर सायन्स तुम्ही एखाद्या सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन या फील्डमध्ये डायरेक्टली तुम्हाला या MPSC करण्याचा किंवा कंबाईनचा काही अभ्यासाचा सिलेबसचा काही अनुभव नसेल तर तुम्ही GSच्या सब्जेक्ट सोबतच घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही 3 तास आपण पॉलिटीला दिलेत तर पॉलिटी सोबत दुसऱ्या स्लॉटला संध्याकाळी सायन्स घेऊ शकता. किंवा तुम्ही जर सुरुवातीला सायन्स घेतला असेल तर दुपारी मग तुम्ही दुसरा एखादा GSचा विषय घेऊ शकता. अशा अनुषंगाने तुम्ही दिवसातून 8 तास किंवा 10 तास अभ्यास करा. 8 तास तर आपला डेलीचा बसतोय, परंतु तुम्ही जर एक्स्ट्रा करत असाल तर मग तुम्ही संध्याकाळी सायन्सचा एखादा स्लॉट वाढवू शकता किंवा रिव्हिजनसाठी स्लॉट वाढवू शकता किंवा मॅथ रिझनिंगला अजून वेळ देऊ शकता. त्या अनुषंगाने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर फर्स्ट रिडिंगला कोणते टॉपिक करायचे, काय करायचं, कसं रिडिंग करायचं GSचं किंवा मॅथ्स रिझनिंगला फर्स्ट टाइमला कसं एक्झाम्पल सोडवायचे किंवा काय करायचं, तर तुम्ही एखादा यूट्यूबला एखादा चांगला क्लास किंवा आपल्या क्लासचे एक्झाम्पल आपण मॅथ्सचे टाकणारच आहोत ते बघू शकता. किंवा एखाद्या दुसऱ्या क्लासचे तुम्हाला जे आवडत असेल त्या क्लासचे किंवा मग चांगल्या एखाद्या पुस्तकातून तुम्ही त्याची रिव्हिजन करू शकता. पण सुरुवात करताना पहिले टॉपिक समजून घ्यायचा आणि मग त्याचे समजा जे आपले फॉर्म्युलाज आहेत ते सर्व बघायचे. त्याच्यानंतर PYQ पुस्तकामधून याच्यावरती PYQ आहे का, आणि PYQ असेल ते टॉपिकला जास्त महत्त्व देऊन ते टॉपिक आधी करायचे. ज्याला PYQ कमी आहे ते टॉपिकला महत्त्व थोडं कमी द्यायचं.
प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत चालायचे, ज्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व, कारण महत्त्व बदलत चालतं. एखाद्या टॉपिकला जर महत्त्व जास्त असेल तर भविष्यामध्ये पुढच्या प्रश्नपत्रिकेत त्याच टॉपिकवर जास्त प्रश्न येतील हे खोटं. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत चालायचे आणि अंदाज घेत चालायचा की पुढच्या वर्षी कोणत्या टॉपिकवरती प्रश्न जास्त येऊ शकतात. त्याच्यानंतर फर्स्ट रिडिंगमध्ये आपल्या जीएसच्या विषयांचं कसं करायचं, तर जीएसच्या माझ्या मते फर्स्ट रिडिंगमध्ये तुम्ही फक्त एक रिडिंग, कारण सिलेबस खूप मोठा आहे आणि तो डायरेक्टली तुम्ही जर वाचायला सुरुवात केली तर मग समजणार, म्हणजे तुम्ही पहिल्याच रिडिंगला हायलाईट, मी बरेचसे विद्यार्थी बघितले तर रेड पेन घेतात किंवा हायलायटर घेतात किंवा एखादा कलर मधला पेन घेतात आणि ते रंगवत चालतात. त्याच्यावरती प्रश्न आहे का काय माहिती नाही, फक्त पुस्तक घ्यायचं, वाटलं हायलाईट करायचं, रंगवत चालायचं आणि पुढे चालायचं. असं करू नका, कारण फर्स्ट रिडिंगला मी सांगतोय तुम्ही फक्त वाचत चाला, तुम्हाला किती समजतंय किंवा त्याच्यामध्ये किती लक्षात राहतंय, याच्यावरती प्रश्न किती आहेत, किती लक्षात राहतंय हे काही गरजेचं नाहीये. पहिल्या रिडिंगला तुम्ही फक्त वाचत चाला आणि नाही लक्षात राहिलं पूर्ण, काही समजलं नाही तरी चालेल, फक्त फर्स्ट रिडिंगला तुम्ही एकदा ओव्हरऑल जर तुम्ही वाचून घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जसं की 21,000 लोकसेवा पब्लिकेशनचं जे 21,000 प्रश्नसंच आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये 21,000 प्रश्न आहेत, ते 700-800 रुपयाला किंवा 1000 रुपयाला असेल, ते तुम्ही बघून घ्या आणि ते तुम्ही घेऊ शकता. ते आपल्या इथं काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही पण सांगतोय फक्त, तर ते तुम्ही घेऊ शकता. त्या पुस्तकामध्ये चांगले प्रिव्हियस इयर सगळेच क्वेश्चन दिलेले आहेत. माझ्या मते 2011 पासून तर 2024 पर्यंतचे झालेल्या सर्व एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात. तुम्हाला माहितीच असू शकतं, जे विद्यार्थी जुने विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना माहिती असेल आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करू शकता. तर तुम्ही सुरुवातीला कोणत्याही प्रकारच्या पुस्तकात हायलाईट करत बसू नका किंवा नोट्स काढू नका. एक साधं सोपं एक उदाहरण सांगेल. एक विद्यार्थी होता आणि तो जेव्हा नोट्स काढायचा तर त्याने पूर्ण पुस्तक, म्हणजे हाताने पुस्तक लिहून टाकलं होतं. हिस्ट्रीचा नोट्स काढत होता आणि हिस्ट्रीच्या त्याने इकडे पुस्तकामध्ये बघायचा, इकडे वहीमध्ये लिहायचा, पुस्तकामध्ये बघायचा, पूर्ण पुस्तकच हाताने लिहून टाकलं असं समजा. म्हणजे त्याला नोट्स म्हणता येणार नाही, कारण सगळं गोष्टी एवढं वाचणं शक्य नाहीये. जर पुस्तकच हाताने लिहायचं तर मग छापलेलं पुस्तक वाचायला काय हरकत आहे. त्याच्यामुळे फक्त IMP टॉपिकच्या नोट्स काढायच्या आहेत, त्या आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिडिंगला काढू शकता. माझ्या मते दुसऱ्या रिडिंगला सुद्धा काढू नका. दुसऱ्या रिडिंगला फक्त IMP टॉपिकला तुम्ही जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचलेले असाल कोणत्याही प्रश्नपत्रिका संचातून किंवा तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही डायरेक्टली झेरॉक्स काढून घेतल्या तरी चालतील. त्याच्यातून तुम्ही जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचलेले असाल तेव्हा तुम्ही दुसरी रिडिंग जेव्हा कराल तेव्हा दुसऱ्या रिडिंगला तुम्हाला बरेचसे क्वेश्चन क्लिक होतील की हा याच्यावरती प्रश्न होता, व तिथे तुम्ही हायलाईट करत चाला, तिथे तुम्ही अंडरलाईन करत चाला. तिसऱ्या रिडिंगला मात्र तुम्ही मग परत प्रश्न तुम्हाला रिपीट होतील. तुम्ही पहिली रिडिंग झाल्यानंतर प्रश्न बघाल, दुसरी रिडिंग झाल्यानंतर परत प्रश्न बघाल आणि तिसरी रिडिंग करताना परत तुम्ही जेव्हा टॉपिक वाचाल तेव्हा त्याचे प्रश्न समोर ठेवायचे किंवा क्वेश्चन पेपर समोर ठेवायचे किंवा जे प्रश्नपत्रिकेचा संच आहे तो समोर ठेवायचा. हा टॉपिक समजा उदाहरणार्थ पॉलिटीचा एखादा आपण वाचतोय, मूलभूत हक्क वाचतोय, तर मूलभूत हक्काचे प्रश्न आपल्या समोर पाहिजे. मूलभूत हक्क वाचण्यात आला की त्याच्यावरती टॉपिकवरती प्रश्न बघायचे, किती टॉपिकवरती किती प्रश्न आहे, म्हणजे ज्या प्रश्नाला जास्त वेटेज आहे ते विषय किंवा ते टॉपिक आधी घ्यायचे आणि ज्या प्रश्नांना कमी वेटेज आहे किंवा ज्या पॉईंटला कमी वेटेज आहे ते टॉपिक नंतर घ्यायचे. त्याच्यानंतर थर्ड रिडिंगला तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स डायरेक्टली पुस्तकामध्ये हायलाईट करून बनवू शकता किंवा जर तुम्ही स्वतः हाताने लिहू शकत असाल तर हाताने लिहा. तुम्ही किंवा एखाद्या चांगल्या क्लासला जॉईन होऊ शकता, त्यांची पुस्तकांबरोबर त्यांचे क्लास नोट्स मिळतात. ते पुस्तक समजा जर आपण आता पॉलिटीचं लक्ष्मीकांत घेतलं तर लक्ष्मीकांत इतकं जाडं पुस्तक आहे, पॉलिटीसाठी बरेचसे विद्यार्थी वापरतात किंवा रंजन कोळंबे वापरतात काही विद्यार्थी. तर ते रंजन कोळंबे सरांचं पुस्तक पण खूप जाड आहे आणि ते तुम्ही डिरेक्टली पूर्ण पुस्तक लक्षात ठेवू शकत नाही. मग तुम्ही जर एखाद्या क्लासला जॉईन झाले, माझ्याच क्लासला असं काही विषय नाहीये, कुठेही झाले तरी तुम्हाला तिथले क्लास नोट्स मिळतात आणि त्या क्लास नोट्स ज्या असतात ज्याच्यामध्ये शॉर्टमध्ये दिलेलं असतं आणि ते तुम्हाला फायद्याचं असतं, त्याच्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यानंतर रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असायला हवी, आता हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेचसे विद्यार्थी वाचता पण रिव्हिजन करत नाही. एक विषय केला की दुसरा विषय विसरून जाता. उदाहरणार्थ समजा 3 महिने एखादा विषय वाचतोय, सुरुवातीला फर्स्ट रिडिंगला टाइम लागणार 2 महिने किंवा 3 महिने विद्यार्थी एक विषय वाचतात. सुरुवातीला फर्स्ट रिडिंग जेव्हा करताय तेव्हा 2 महिने तरी लागू शकतात एखादा विषय वाचताना त्यांना, आणि तो विषय वाचला त्याच्यानंतर तो पुस्तक साईडला ठेवून दिला, दुसरा विषय चालू झाला, पहिल्या विषयाचं सर्व विसरून जाता आणि परत दुसरा विषय 2 महिन्यांनी जेव्हा बघता तेव्हा त्याच्यामधलं काहीच आठवत नाही. त्याच्यामुळे रिव्हिजन अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असायला हवी हे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही पहिली रिडिंग कराल, पहिल्या रिडिंग सोबतच तुम्ही समजा दिवसभर ती वाचलं ना
तर जास्त वेळ नाही, 15 मिनिटं किंवा अर्धा तास दिवसभरात आपण कोणते टॉपिक वाचले त्याची एक आठवून घ्या आणि रिव्हिजन करत चला. त्याच्यानंतर हप्त्याला परत रिव्हिजन करा. समजा तुमचा रविवारी तुम्ही ऑफ घ्याल, रविवारी जास्त विद्यार्थी म्हणजे अभ्यास करत नाही, किंवा तुम्ही कोणताही ऑफ घ्या, दिवसातून कोणत्या दिवशी एक ऑफ घेत असाल, एक ऑफ घेत चला दिवसातून. जेव्हा पेपर जवळ नाहीये, पेपर जवळ आल्यावरती ऑफ घेऊ नका, परंतु पेपर जरा लांब असला तर दिवसातून एकदा तरी ऑफ घेत चला. आणि दिवसातून एकदा ऑफ घेत जर असला तर मग त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की त्या दिवशी तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवू शकता किंवा त्या दिवशी रिव्हिजन करू शकता. त्या दिवशी तुम्ही दुसरं कोणताही नवीन टॉपिक हातात घ्यायचा नाही किंवा नवीन काही वाचायचं नाही. जुनं जे हप्त्यामध्ये वाचलंय त्याचीच रिव्हिजन करत चालायची किंवा तेच टॉपिक आठवायचा प्रयत्न करायचा की याच्याबद्दल आपल्याला किती आठवतं, याच्यावरती किती प्रश्न सुटताय, ते एक आपण करत चालायचं. त्याच्यानंतर मॅथची रिव्हिजन स्ट्रॅटर्जी कशी असायला हवी, मॅथ किंवा रिझनिंगची रिव्हिजन स्ट्रॅटर्जी कशी ठेवायची किंवा मॅथ आणि रिझनिंगचं प्रश्न कसे सोडवायचे किंवा कसं ते सगळं अनालिसिस करायचं आणि कसं सोडवायचं, तर त्याच्यावरती एक सेपरेट मी लेक्चर बनवायचा प्रयत्न करीन. पण या लेक्चरमध्ये इतकंच सांगतो की मॅथची स्ट्रॅटर्जी अशी असायला हवी की मॅथ एकदा तुम्ही जर वाचताय तर किंवा मॅथचे एक्झाम्पल सोडवताय तर काही एक्झाम्पल सोडवले एखाद्या टॉपिकचे तर त्याचं अनालिसिस करा की त्याच्यावरती PYQ वरचे किती प्रश्न आहे आणि मग त्याची प्रॅक्टिस करा किंवा त्याची फॉर्म्युला पाठ करा, त्याची कन्सेप्ट समजून घ्या. आणि मॅथ हा आपला बऱ्याच वेळा रिव्हिजनचा विषय. मॅथ जर परत 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 केलं, एकदा जर मॅथ समजून घेतलं तर मग मॅथ परत कोणालाच आवड जात नाही. आणि नंतर फायनल मंथ हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा प्रिलिम्स एक्झाम जवळ येईल 2026 ची, तेव्हा त्या फायनल मंथमध्ये तुम्ही तुमचा अभ्यासक्रम किंवा तुमचं सर्व कसं असायला हवं, शेड्यूल कसं असायला हवं. तर फायनल मंथमध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही ऑफ घेऊ नका. फायनल मंथमध्ये खूप साऱ्या टेस्ट सोडवा, मॉक टेस्ट सोडवा, कुठल्याही क्लासच्या सोडवा. मी तर म्हणतो बऱ्याचशा 4-5 क्लासच्या असतील तेवढ्या सोडूनच टाका. चांगल्या जितक्या तुमच्याकडे होतील तेवढ्या 50 सोडून टाका किंवा 100 सोडून टाका. जितक्या होतील तितक्या तुम्ही मॉक टेस्ट सोडवा किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ज्या आपल्या टेस्ट घेतं क्लास टेस्ट सोडवा किंवा फक्त प्रश्न सोडवायला भर द्या. शेवटच्या महिन्यांमध्ये जास्त काही नवीन वाचू नका. ज्या तुम्ही नोट्स काढलेल्या आहेत त्याच वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्याचीच रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. आणि परत 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 जर तेच वाचलं तर तुम्ही नवीन, समजा शेवटच्या महिन्यांमध्ये तुम्ही नवीन पुस्तकं हातात घेतली किंवा एखाद्या नवीन क्लासचं नवीन काही वाचण्याचा प्रयत्न केला ना तर ते काहीच लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळे शेवटच्या महिन्यांमध्ये तुम्ही तुमचा फोकस तुम्ही जास्त नोट्स काढले त्याच्यावरतीच द्या किंवा जे तुम्ही वाचलंय, ज्याचं अनालिसिस तुम्ही केलंय, ज्याच्या गोष्टी तुम्ही हायलाईट करून ठेवल्यात पुस्तकात किंवा एखादा नवीन रेफरन्स बुक वाचून तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये काही गोष्टी ऍड करून ठेवल्यात त्याच वाचण्याचा प्रयत्न करा. नवीन गोष्टी वाचू नका, नवीन पुस्तक हातात घेऊ नका आणि शेवटच्या महिन्यामध्ये त्याच्यावरती फोकस करा. अजूनही काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, आपण त्याच्यावरती नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आपली ध्येय MPSC प्रबोधिनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी नक्कीच कायम उभी आहे. आणि काही अडचण असेल तर आपल्या कमेंटमध्ये सांगा किंवा आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला डायरेक्टली DM करून विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की भेटेल. आणि जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल, मागचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण MPSCची तयारीची सुरुवात कशी केली पाहिजे हे सांगितलंय, ते पण तुम्ही एकदा बघून घ्या. आणि काही अडचण असेल तर प्रश्न कमेंटमध्ये टाका. परत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.